सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर उभे सुंदर ते
ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी गजकटावरी ठेवनिया कटावरी ठेवनिया तुलसी हार गळा काची पितांबर तुलसी हार गळा काची पितांबर निरंतर हे काशी पितांबर तुलसी हार गळा काशी पितांबर निरंतर हे ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित तुळसी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान समचरण सरोजम सांद्रनीलांबुधावम जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल
करू प्रथम नमन करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका देवाधिदेवा जगत्रया जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा प्रथम नमो विनानायक प्रथम नमो विनानायक प्रथम नमो विनायक प्रथम वदेन प्रासादिक वाणी हरिहराची पोवाडी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक लागी सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा आओ स्वामी
यावरी न करावे रे झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्य निळा मने धरा राहती तरी द्याल मती निरूपम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनिया तुळशी हारगळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्वंदनीय जगद्गुरु सच्चिदानंद मूर्ती श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा मंगलाचरण प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग. चिंतन अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे. आजची ही सेवा कारण कार्याचे चार प्रकार सांगितले जातात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित कर्म. या चार कर्मामध्ये हे नैमित्तिक कर्म आहे. आणि हे नैमित्तिक कर्म जर कोणतं असेल तर पितृतुल्य असणारे माझे काका ज्यांना आपण निवृत्ती नारायण मेकले या पितृतुल्य असणाऱ्या काकांच्या पुण्य स्मरणानिमित्त प्रथम वर्षाच्या ठिकाणी हा कीर्तन महोत्सवाचं आयोजन सर्व मेकली परिवारांच्या कडून नियोजित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी तर म्हणत असतो भगवंताची असीम कृपा त्यांच्या घरावर आहे. मोठ्यांचं मार्गदर्शन काकाजीसारखे महात्मे या ठिकाणी 7 दिवस उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये दिग्गज भजन सम्राट म्हणणारे आज आपल्याला अमोल महाराजांच्याकडून हे आपल्याला न ऐकायला मिळणार असणारं भजन आपल्याला या 7 दिवसात ऐकायला भेटणार आहे. आणि याच्यासाठी जे विठामाईने जे पुण्य केलं आणि काकाने जे पुण्य केलं ते पुण्य आज आपल्याला हे पाहायला भेटतं. म्हणून त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. पहिला दिवस म्हणजे अवघडच असतो कारण आज प्रस्तावना असते. प्रस्तावना ज्याला कळाली त्याला सर्व ग्रंथ कळाला जातो. म्हणून आम्ही घुलेबावांच्या पाठामध्ये असताना ज्यावेळेस पंचदशीच्या असणाऱ्या परीक्षा व्हायच्या त्यावेळेस आम्ही जास्त काही वाचन करायचं नाही, फक्त प्रस्तावना पाहायची. आणि बुवांचं सर्वांना माहिती आहे, बुवा परीक्षा घेत असताना 5 शब्द द्यायचे आणि 5 शब्दाला 25 मार्क असायचे. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व जोग महाराजांच्या संस्थेतलं. तसं प्रस्तावना हे सर्वात अवघड असते. म्हणून हे प्रस्तावनेचं मंगलाचरणातली सेवा आहे. कुठल्याही ग्रंथाचं पहा मंगलाचरण हे अवघड असतं. म्हणून तर ते वाचकाला सूचक सांगत असतात पुढं वाचून घ्या. मग ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण पहा, गाथाचं मंगलाचरण पहा, रामायणाचं मंगलाचरण पहा. प्रत्येक अभंग आपलं ग्रंथाचं मंगलाचरण हे अवघड आहे. ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाचा अभ्यास पहा. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे सामान्य माणसाला या मंगलाचा या ओवीचा अर्थ समजणार नाही.
एक एक या शब्दावर महिना महिना असणारं चिंतन महात्मे सांगतात. कारण ही मंगलाचरण फार अवघड असतं. पण ही मंगलाचरणाची सेवा माझ्याकडे आल्यामुळं सर्वांच्या परिचयाचा हा अभंग निवडलेला आहे. आणि हा परिचय ज्याचा नाही त्याला महाराष्ट्रीयन देखील म्हणता येणार नाही. असा सोपा अभंग जरी सोपा असला तर अर्थदृष्टीनं फार असणारा कठीण आहे. लक्षात असू द्या. कारण वारकरी संप्रदायामध्ये काही अभंगाचं नियोजन भजन सुरुवातीला जे केले ना त्या अभंगाच्या पाठीमागं पार्श्वभूमिका फार महत्त्वाची आहे. मग तो रूपाचा अभंग असू द्या ना सुंदरते ध्यान असू द्या, ज्या परंपरेनुसार आपण भजनाची सुरुवात करतो. जर एखाद्याने जर आपल्याला विचारलं की सुंदरते ध्यानच का म्हणावं आणि जर भजनाची सुरुवात करावी असं जर विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर एकच देता येतं, पूर्वजांनी जे घेतले ते आम्ही करतोय. याच्यापेक्षा वेगळं उत्तर देता येत नाही. पण याचं उत्तर एक महत्त्वाचं उत्तर आहे. हे अभंग म्हणजे सिद्ध मंत्र आहेत महाराज. कारण या अभंगाने ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस त्या कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतं. म्हणून मंगलाचरणाचे 3 प्रकार शास्त्रांनी सांगितलेत. वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वादात्मक मंगल आणि तिसरं नमस्कार रूप मंगल. आता हे सगळी पाठांतरात आहेत म्हणून मला काही जास्त आवड जाणार नाही. आणि मला वेदांत तेवढा कळत नाही. कारण मी एकच वाक्य असणारं वेदांत वाचस्पती जगन्नाथ पवारांचं ऐकलं. महाराजांनी सांगावं वेदांताचा शेवट तिथं भक्तीची सुरुवात आहे. आणि ते भक्तीची सुरुवात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्य असाधारण महत्त्व दिलं आहे. कारण सगळं भक्तीनं प्राप्त होते. अवघ्या दशायेनेची सगुण भक्ती प्रगटे हृदयची मूर्ती भाव शुद्ध जाणून या. म्हणून उपासना ती महत्वाची आहे. आणि आपण उपासना कुणाची करतो? सगुण स्वरूपाची करतो. सगुण म्हणजे विठीवर असणारा परमात्मा.
आता त्याचा जर विचार केला थोडा तर तो सगुणही आहे आणि निर्गुण आहे. सगुण निर्गुणाचा ठाव अन्विते पाव धरिले. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. त्या दोन्हीतल्या मधला आहे तो सगुणही. म्हणून तर ज्ञानोबाराला म्हणावं लागलं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. हे अनिर्वचनीय वाचकता आहे बरं का हे बोलण्याच्या पाठीमागं. आणि देवाबद्दल ज्यावेळेस बोलल्या जातं त्याला कुठलंही असणारं हे लागत नाही. त्याला अनिर्वचनीय वाचकतेमध्येच देव जात असतो. वाचन जे बोललं जातं त्याला कल्पना असं म्हणतात. कारण शास्त्र असं सांगतंय जेवढं जेवढं देवाबद्दल बोललं जातं ते देवाबद्दल केलेली कल्पना आहे बरं का. काय आहे कल्पना आहे. म्हणून सगुण आहे म्हणावं तर सगुणही आहे आणि निर्गुण आहे म्हणावं तर निर्गुणही आहे. त्याच्याबद्दल ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते विटेवर असणारं ब्रह्म त्याची उपासना वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारापासून नाही आधीपासून अखंडित चालू झाली. म्हणून साधू संतांमध्ये 2 प्रकारचे संत सांगितले जातात. महाराजांनी सकाळी आता चालू आहे काकाजींचं असणारं सर्वांना मी तर म्हणत असतो फार मोठी पर्वणी आहे. काकाजी आता 7 दिवस एकाच ओळीवर चिंतन करणार आहेत. आत्मलाभासारे की सुंदर चिंतन आहे आणि ऐकण्यासारख्या साधकासाठी बी आहे आणि सिद्धासाठी पण आहे. म्हणून सर्वांनी आज ऐकायला आलेलं नाहीच तुम्ही बरं का. आज फक्त प्रस्तावना आहे. आज फक्त पत्रवाळी टाकायचं काम आहे माझ्याकडे. उद्यापासून सर्वांना पत्रवाळीवर असणारे आजची पक्वान्न मिळणार आहेत. मोठे मोठे असणारे सुंदर सेवाभाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये असे सेवानिष्ठ महात्मे या ठिकाणी येणार आहेत. म्हणून आज एक प्रस्तावना आहे मी तुम्हाला सांगायला एवढ्यासाठीच उभारलो आहे. उद्यापासून तुम्ही लवकर या. वेळेवर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आणि महात्म्यांच्या मुखातून श्रवण भक्ती करूया. माझा विषय असा चालू आहे संत महात्म्यांनी भगवंताची सगुण उपासना केली. त्या उपासनेमध्ये ज्या कळस जर कोणी काढला असेल तर ते माझ्या जगद्गुरु तुकोबार आहे. आणि तुकोबारांच्या जीवनातली उपासना जर पाहिली गेली तर हे साधन सिद्धांची भूमिका आहे बरं का. आजार सिद्ध आणि साधन सिद्ध असे 2 महात्म्यांचे प्रकार सांगितले जातात. त्याच्यामध्ये साधन सिद्धांची भूमिका म्हणजे माझ्या तुकोबारायांची. म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगातून भगवंताबद्दलची आवड व्यक्त केली बरं का. आवड कुणाच्या ठिकाणी संभवते तर ते चेतनाच्या ठिकाणी आवड संभवल्या जाते. आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. आवडीचा विषय भिन्न भिन्न जरी असला जिथं आवडीचा विषय भिन्न भिन्न आहे त्याला संसार म्हणतात. आणि जिथं आवडीचा विषय एक आहे त्याला परमार्थ असं म्हणतात. म्हणून आपला जर विचार केला तर आपल्याला एका घरामध्ये माणसं 3 असतात पण प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा असतो आहे ना. कुणाला शेपूची भाजी आवडते तर कुणाला वांग्याची भाजी कुणाला बटाट्याची भाजी. एकाला एक आवडत नाही. आमचे पांडुरंगभाऊ वैद्य गुरुजी म्हणायचे एकाला एक आवडत नाही सर्वाला एक आवडत नाही सर्वाला सर्व कधीच आवडत नाही. असं ज्याचं जीवन आहे त्याला संसारी जीवन असं म्हणतात. पण साधू संतांच्या बाबतीत जर विचार केला तर साधू संत अनेक जरी असले अनेक देशातले असले अनेक काळात जे असले तर त्या सर्वांच्या आवडीचा विषय एक आहे. रहे प्रेत लोक चारी
मांसाहारी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्याची कीर्ती गायली पुराणांतरी हो. म्हणून अनेक गवळणी गोकुळामध्ये होत्या पण त्यांच्या आवडीचा विषय फक्त एक होता तो म्हणजे भगवान. बरं का, प्रत्येकाच्या जीवनात आवड आहे, प्रत्येकाची जीवन आवड वेगवेगळी आहे. लक्षात असू द्या. जीवाची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडत नाही, आपल्याला जे आवडते ते संतांना आवडत नाही, आणि या दोघाला जे आवडते ते देवाला आवडत नाही. हा विस्तार भरपूर आहे पण आज द्वादशी पर्व काळ आहे, शिरापत करावी लागते म्हणून मी लवकर थोडक्या वेळामध्ये मी चिंतन करणार आहे. जास्तीत जास्त अर्धा तास. तुम्ही सगळे बहुश्रुत आहात, जास्त सांगायची गरज नाही. मला एवढंच सांगायचं आहे, देवाला जे आवडते ते आपल्याला आवडत नाही, आपल्याला जे आवडते ते देवाला आवडत नाही, आणि संतांना जे आवडते ते आम्हाला आवडत नाही. आता संतांना काय आवडतंय? ऐशी आवडती म्हणा देवा पूर्वाभिवासना. आता आम्हाला काय आवडतंय? खावी लावी बरे असावी सदैव हेच करी हाव वाढावे गृही भावे धनदान गृही भावे धनदान गृही भावे धनदान गृही भावे संतान वाढावे आणि गृही भावे धनधान्य ही आमची आवड आहे. हां, मग ह्या आवडीमध्ये कुणी बसू द्या मला, त्याला जीव असं म्हणावं. मग महाराज जरी असला तरी बरं का, त्याला जर धन वाढावाचं वाटत असेल, मान असा वाढावा असं वाटत असेल, बरं का, सध्याचं कीर्तन देखील मानासाठीच आहे. हां, काही काही जकडं धन कमी नाही, भरपूर आहे, पण मान नसल्यामुळं कीर्तनाकडे येतात. हां, कशाची आवड आहे त्याला? मानाची आवड आहे. मग इथं शब्द कसा आहे? संतांचं तसं नाही. अमानित्वम मदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम सैर्यमात्म विनिग्रह. हे 13व्या अध्यायातला श्लोक आहे ना. मला मी वाचून लई दिवस झालेत म्हणून म्हणाले. याच्यामध्ये साधूचे लक्षणं सांगितलं. अमानित्व, मान नाही. म्हणून काहीला मान आवडतो, काहीला धन आवडतं. ज्याला धन मान आवडतो त्याला जीव असं म्हणावं, ज्याला देव आवडतो त्याला संत असं म्हणावं. देवाला काय आवडतंय? होय, देवाशी आवडे तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र आवडे देवासी तो ऐका देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका देवासी तो ऐका नामाचा उच्चार रात्री नामाचा उच्चार रात्री
नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणून देवाला जे आवडते ते काकांनी केलं महाराज. अखंड नामचिंतन. त्यांच्या हातातली स्मरणिका पडत नव्हती. 5-5 तास बैठक केलेली मी त्यांना पाहिलं. हे कळत नाही बरं का. साधू साधूलाच कळतो. मी अनेक वेळा सांगत असतो, भाऊ जरी साधू असला तरी भावाला कळत नाही, बाप जरी साधू असला तरी मुलाला कळत नाही, नवरा जरी साधू असला तर पत्नीला कळत नाही. कारण साधू कळण्यासाठी साधूच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. म्हणून काकाने अखंड नामस्मरण करायचं महाराज. आणि त्याच नामस्मरणाचं पुण्य आज आपल्याला पाहायला भेटतंय. कारण त्यांना काय आवडत होतं? भगवंताचं नामचिंतन आवडत होतं. म्हणून देवाला आवडणारं जर काय असेल तर ते देवाचं नामचिंतन. आणि नामचिंतन त्यांनी केलं. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुसरी साधनं आपल्याला पाहायला भेटत नाही. पहा तुम्ही, तुकोबारायांचा काळ 17 वर्षापर्यंतचा संसार करण्यामध्ये गेला. आणि 17 वर्षानंतर 1626 पहिला दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये अन्न करता एक स्त्री मेली. दुष्काळ याटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली. बर का, मेली, बायको मेली. भाऊ असणारा निघून गेला. पुढे असणारा तुकाराम महाराजांना पुन्हा 1632 इसवी सनला पुन्हा मोठा दुष्काळ पडला. आणि महाराजांनी ठरवलं हा दुष्काळ पडणारा कोण आहे याचा करता, त्याचा शोध घेण्यासाठी महाराजांनी देहूत गाव सोडलं. कारण 375 वर्षे पूर्ण झाले तुकोबारायांना. म्हणून मी थोडंसं तुकोबारायांचं चरित्र समोर सोडतोय. आणि महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, कारण दुसरं काही सांगण्यापेक्षा मला संत चरित्र आवडतंय. तुकोबारायांनी देहू गाव सोडलं. आणि देहू गाव सोडून त्या परमात्म्याचा शोध घेण्यासाठी भामचंद्रा डोंगर गाठला. शुद्ध सात्विक साधना केल्यामुळं 15 दिवसामध्ये देवाचा साक्षात्कार झाला. किती? आता आपल्याला किती वर्ष झाले? उलट करा 15चं 51. तरी अजून काही त्याचा परिणाम झाला. कारण अंतःकरणाची पात्रता तयार झाली. आणि तुकोबारायांना 15 दिवसामध्ये देवाने साक्षात दर्शन दिलं. आणि साक्षात दर्शन दिल्यानंतर त्यांच्या घरची माणसं तेवढीच पवित्र होते महाराज. लोक आरोप करतात जिजामातेवर, पण जिजामाता तशी नव्हती. आवडी होती, आवडीची बायको होती. मुळात तिचं नाव जिजाबाई होतं, पण तुकाराम महाराज त्यांना आवडी म्हणून हाक मारायची. परमार्थिकाचा संसार करणारी स्त्री हे सामान्य नसते, लक्षात असतं. हे परमार्थ करणाऱ्याला चळते बरं का. म्हणून तुकोबाराय गेल्यानंतर 15 दिवस घरामध्ये अन्न पाणी शिजलं नाही. तुकोबारायच्या शोधासाठी कान्होबाराय फिरू लागले. फिरता फिरता एकाने सांगितलं, सुदुम्र्यापासून असणारा गेल्यानंतर एकाने सांगितलं एक ग्रस्त या दिशेनं गेलाय. आणि महाराज तिथं गेले तर काय, महाराजांची अवस्था असो व्हायसा कुठे आठवची नाही, देईच विदेही भोगू दशा. चिंतनामध्ये मग्न आहेत. अंगावर सर्प खेळायला लागलेत, विंचू खेळायला लागलेत. तुकोबारायांचं ध्यान चिंतनामध्ये मग्न झालंय. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक पुढे उभारलेला आहे. अवस्था विधेयी झाली आहे. आणि हे पाहिलं बंधुराजांनी, कान्होबानी, आणि हाक मारली. बघितल्यानंतर दादा दादा म्हणल्यानंतर दादा अवस्थेवर आले. जोराने एवढे हाकवून मारले. म्हणले तुमच्यामुळं घरची माणसं अन्न पाण्याविनी उपाशी आहेत आणि तुम्ही घराकडे चला. एवढं समाधान तुकोबारायांच्या जीवनात प्राप्त झालं होतं. देवाची भेट झाल्यामुळं त्यांना आता कशाचीच असणारी गरज शिल्लक राहिली नव्हती. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे म्हणा हेत नाही नारायण. अवस्था अशी झाल्यामुळं तुकोबाराय नाही म्हणले नाहीत महाराज. आणि आग्रह करणारा साधू नसतो महाराज. जे आग्रह करतात ते साधू नसतात.
त्याला परीक्षा प्रारब्ध म्हणतात. साधू जे जगतात ते परीक्षा प्रारब्धाने. तुम्ही जेवा म्हणलं की जेवतात, झोपा म्हणलं की झोपतात, भजन करा म्हणलं की हे कोणत्या प्रारब्धाने जगतात? परीक्षा प्रारब्ध. उठा चला भजनाला, घ्या पकवाज, निघाले. याला कोणतं प्रारब्ध म्हणावं? परीक्षा प्रारब्ध. म्हणून महाराजांनी नकार दिला नाही. महाराज आले घरी. घरी आले पण जो ध्यास लागला होता ते चिंतन तसंच चालू राहिलं. हळूहळू हळूहळू असणारं परमार्थाचा परिपक्वपणा सुरू झाला आणि महाराजांनी गावातच भजनाला सुरुवात केली. विठ्ठल मंदिरामध्ये मंदिर पूर्ण झालं, बांधकाम काढलं. महाराजांची अवस्था त्यावेळेस पुन्हा भरपूर मोठं चरित्र आहे. महाराजांनी असणारं ते वह्या सगळ्या पाण्यामध्ये बुडवल्या. ग्रंथ संपदा तयार झाली आणि तो सुगंध ग्रंथाचा, त्या अभंगाचा सुगंध गावोगावी पसरू लागला आणि महाराजांच्या भेटीसाठी लोक येऊ लागले. एकदा कमळ फुलल्यावर फुललं की ते कुठं फुललं हे सांगायची गरज नाही. तसं सुगंध त्याचा सांगत असतो. तसं साधूचं जीवन परिपक्व दशेला प्राप्त झालं की समाजाला जवळ बोलवायची गरज नाही, आपोआप जवळ लोक होतात. म्हणून लोक येऊ लागले. मी अनेक वेळा सांगत असतो, कुठल्याही अवच्छेदकाने एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, श्रीमंत शब्द लक्षात असू द्या, श्रीमंत जर झाला म्हणजे ते श्रेष्ठ पदाला प्राप्त झाला तर त्या माणसाची असणारी विचारपूस केली जाते. म्हणून कुणालाही सामान्याला कुणी विचारित नाही. बघा तुम्ही विचारते का? टाळकऱ्याला कुणी विचारते का भाजी कोणती करू, भाकर कोणती करायची, का चपाती खायची? अच्छा, कुणीचे विचार नाही. पण कीर्तनकाराला मात्र विचारल्याशिवाय त्याला विचारतात, महाराज तुमच्या आवडीची भाजी कोणती, भाकर करायची का चपाती करायची का? आता एक पहिले महाराज होते, काही महाराज आधीच लेटर लिहून पाठवायचे कीर्तनाच्या गावी आणि हे असणारे मेमो तयार करून ठेवा आणि जर करत असला तरच आम्ही येणार, असे होते बा. ते वेगळं चिंतन आहे. मला तिकडे जायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, सामान्यामध्ये आवडीचा विचार केला जात नाही. ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठा होतो त्यावेळेस त्याची लोक विचारपूस करतात, त्याची मुलाखत घेतात. तसं तुकोबारायांच्या जीवनाची असणारी उंची एवढी वाढली. किती? जया पूजले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. एवढी उंची गाठल्यानंतर तुकोबारायाकडे एक साधक आला आणि त्या साधकाने महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला पाहिल्यानंतर मला फार आनंद वाटतोय, पण आता तुम्हाला काय आवडते सांगा बरं. त्याचं उत्तर म्हणजे अभंगाचं दुसऱ्या चरणाचा उत्तर, आवडे निरंतर
हेची ध्यान तुकोबाराय सांगतात. मला दुसरं काही आवडत नाही. हेची ध्यान. इथं 2 शब्द महत्त्वाचे आहेत. एक शब्द आहे हेची आणि दुसरा आहे तो निरंतर. बरं का, आवडी निरंतर हेची ध्यान. बरं का, आता याचा जास्त मी विस्तारही करत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी बऱ्याच वेळा हा अभंग तुमच्यासमोर घेतला आहे, म्हणून जास्त चिंतन करत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे, आवडे तुकोबारायना विचारलं हा देव तुम्हाला आवडतो, निरंतर आवडतो. बरं का, आता आपली आवड बदलते बरं का. निरंतर देव आवडत नाही आपल्याला. आम्हाला देव म्हणजे कसा आवडतो, जसं वॉचमॅन मालकाला आवडतो. ड्रायव्हरवर प्रेम करतो का नाही मालक? का बरं आवडतो? नीट आपली गाडी. वॉचमॅन म्हणजे आपल्या कंपनीचं चांगलं रक्षण करतो म्हणून त्याच्यावर काय आवड जास्त आहे. तसं आम्ही देव आवडतो आम्हाला, पण आमचा संसार चांगला व्हावा म्हणून देव आवडतो. आमच्या आवडीमध्ये ही आहे महाराज. पण साधूंचं तसं नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्याला आवडतो देव कामासाठी. दुसरी गोष्ट, आपल्याला आवड कालाने बदलते, देशाने बदलते, वस्तूने बदलते. वस्तू बदलली की आवड बदलते, आहे का नाही? लहानपणी आपण सगळेजण काठीचं घोडं फिरून फिरत होतो का नाही? आवडत होतं का नाही? मोठं झाल्याचं मग का ते आवडतं का? काळ बदलला, आवड बदलली. बघा तुम्ही, लहानपणी लहान मुलाला काय आवडतंय? आई आवडते, बरोबर आहे ना? आता आम्ही पाहतो ना आश्रमामध्ये, आई म्हणून आमच्या काकाला रोज परेशान आहे मोबाईलचा. मोबाईल हातात लेकराचा दिला की आई लगेच आश्रमात. म्हणजे लहानपणी आई आवडते. तोच मुलगा मोठा झाला पुन्हा कोण आवडते? एवढ्या त्याने म्हणलेत बाई म्हणून. मी म्हणणार का, एकदा शिकून मोठा झाला की त्याला मग आई आवडत नाही. मग ती आई समोर जरी असलं तर ती आईला विचारते ती कुठं गेली. आईबद्दलची आवड कमी होते. म्हणजे कालाने आवड बदलते. देश बदलला, आवड बदलली. काळ बदलला, आवड बदलली, आहे का नाही? काही माणसं पंढरपूरला गेल्यास त्यांना एवढा देव आवडतोय, एवढा देव. कधी कधी मला असं वाटतं हे पंढरपूरला गेल्यात आता माघारी जातच नाही. चंद्रभागेत उभारले की एवढं असणार, हाक मारणार मोठ्यानं, पांडुरंगा. आता मला वाटलं हे सोडून जात नाहीत बुवा देवाला. पण हे एकदा दगडी पूल ओलांडले की देव आवडत नाही. पुन्हा दुसरंच आवडतंय. मी कीर्तनात सांगत नाही. म्हणजे देश बदलला, आवड बदलली. काळ बदलला, आवड बदलली. वस्तू बदलली, आवड बदलली. पण साधू संतांच्या जीवनात तसं नाही. काही बदललं म्हणजे आवश्यक. काळ बदलला तरी त्यांना देवच आवडतो. देश बदलला तरी देवच आवडतो. काही जरी बदललं तरी देवच आवडतो, दुसरा आवडतच नाही. किती आवडतो? ज्ञानोबाराय सांगतात, तुझी आणवाही नगा देवराया, बघू आवड सेवा सोनिया, बघू आवड सेवा सोनिया. आणवाही नगा देवराया, तुझी आणवाही नगा देवराया, देवराया बहु आवडसी जीवापासून या. देव आवडतो साधूंना, बरं का. तो आवडणारा देव, बरं का, कुठलीच कामना अंतःकरणामध्ये नाही. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये, नारद भक्तिसूत्रामध्ये फार सुंदर चिंतन केलेच आहे. देवावर प्रेम करणारे जे साधू आहेत ते कसं प्रेम करतात? अकामनारहितम प्रतीक्षम वर्धमानम, बरं का. कुठलीच इच्छा अंतःकरणामध्ये नाही. म्हणून तुकोबारायांचं जे प्रेम होतं ते कुठलीच इच्छा अंतःकरणात नव्हती. देव आवडत होय. तुकोबाराय म्हणतात, तुकोबारांना विचारलं तुम्हाला देव का आवडतो, आम्हाला का आवडत नाही?
होय आवडते का तुम्हाला देव? खरं सांग, खरं मनातून बोलायचं, कीर्तनात खोटं बोलायचं, 10 मिनिटापुरतं तर खरं बोला. म्हणजे आपल्याला खरं देव आवडतच नाही. का आवडत नाही? त्याचं कारण आहे आपल्याला संसारातल्या वस्तू आवडतात. कारण संसारातल्या वस्तूंना अंतःकरणामध्ये घर केलं असल्यामुळं आपल्याला देवाबद्दलचं जागा आपल्या अंतःकरणात नाही. म्हणून देवाच्या बाबतीमध्ये साधू संतांना देव आवडतो. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला देव का आवडतो? त्याचं उत्तर म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. सुंदर ते ध्यान देव, सुंदर ते ध्यान उभे देव, सुंदर ते ध्यान उभे देव, सुंदर ते कारण सांगतात तो सुंदर आहे म्हणून आवडतो. बरं का? आता आम्हाला का आवडत नाही? तर आम्हाला सुंदर वाटत नाही. आम्हाला वस्तू सुंदर, होय देव सुंदर दिसला का तुम्हाला? नाही दिसला. खरं उत्तर आहे, दिसला नाही. आणि ज्याला दिसला त्याला तो आवडला. म्हणून तो दिसला कसा? होय पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ पाकती प्रभा, अगणित लावंग तेज पुंजाळले, नवर्ण वेदेची शोभा, कानडाओ विठ्ठलू सुंदर असणार. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो, नागर नाग खोपा केशर कस्तुरे मळवटी वो, विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो,
महात्म्याने त्या परमात्म्याचं वर्णन केले, तो अति सुंदर आहे. आता सुंदर शब्दाची व्याख्या काय? सुंदर कशाला म्हणावं? गोरा रंग असतो त्याला सुंदर म्हणावं होय का? काळा रंग असतो त्याला सुंदर म्हणावं? तुम्ही काय म्हणचाल? होय, काळ्याला सुंदर म्हणचाल का गोऱ्याला? तुमचं काय म्हणा? आता आमचा देव तर काळा आहे. सुंदर शब्दाची व्याख्या अशी आहे की सुंदर त्याला म्हणतात जे अविनाशी आहे, तत्व आहे त्याला सुंदर असं म्हणावं, ज्याचा कधीच नाश होत नाही. आपलं सुंदरता टिकत नाही. महाराज महात्म्याने एका सुंदर चिंतन सांगितलं होतं. एक सुंदर महिला योगायोगानं 2 वर्षानंतर विधवा झाली. विधवा झालेली मुलगी पवित्र कुळातली असल्यामुळं तिच्या पाठीमागं गावातले काही गावगुंड लागले. ते दोघं तिघं असल्यामुळं तिने एका साधूचे आश्रम गाठला आणि साधूंना विचारलं, महाराज असा असा प्रकार आहे आणि माझ्या सुंदरपणाकडे पाहून हे लोक माझ्यावर असणारं त्यांची कुदृष्टी आहे, तर याच्यातून वाचवण्यासाठी मी काय करू? महात्म्याने सांगितलं, काहीच करू नकोस, एकच कर की ढाळाचं औषध देतो तुला. ढाळ कळालं ना? संडास बसवायचं. आणि मग तिला 3 दिवस त्याला एकच सांगितलं, जेवढी ढाळ होईल तेवढी एका गाडग्यात भरून ठेवायची. आणि 3 दिवसांनी मला सांगा शरीरातलं पाणी निघून गेलं, रक्तही निघून गेलं. आणि ते 3 बघायला आले हिला. ते घरात होती. आता हिचं थोबाड कसलं झालं? आता विद्रूप म्हणजे काय? आता एखादी हाडळ दिसल्याने दिसला नाही. ते म्हणू लागले, 3 दिवसापूर्वी हे सुंदर दिसत होती ना, आता अशी का दिसायला लागली? तुझा सुंदरपणा कुठे गेला? तिने म्हणली, त्या गाडग्यात आहे. मी कशासाठी सांगतोय? हे सुंदर नाहीच. सुंदर त्याला म्हणतात. सुंदर शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्यामुळं मन असणारं एकाग्र होतं त्याला सुंदर असं म्हणा. बरं, म्हणून काही काही लोक म्हणतात भाजी देखील सुंदर झाली. आता भाजी तिखट असते का गोड असते? तिखट असते. पण बघायला काय फार सुंदर दिसते का? नाही. पण सुंदर शब्द तिथं वापरला जातो. त्याचा विषय असा आहे, जे वस्तू मनाला एकाग्र करू शकते त्याला सुंदर असं म्हणावं. जगाच्या पाठीवर एकही वस्तू अशी नाही निरंतर मनाला एकाग्र करणारी, फक्त परमात्मा सोडून. म्हणून एकदा या मनानं जर देवाला पाहिलं तर ते मन दुसरीकडे जात नाही. आता कुठे धावी म्हण तुझे चरण देखील भाग गेला सीन गेला अवघा झाला नंदू. म्हणून तो परमात्मा सुंदर आहे. पण सुंदर आहे तो कुठं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तो विटेवर आहे. आता वीट कशाची आहे? ते भक्तीची वीट आहे. बरं का? देव कुण्या विटेवर उभा आहे? भक्तीच्या विटेवर उभा आहे. आणि अलंकार कुठले धारण केले? तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान. महाराजांना विचारलं, काय दुसरे अलंकार? मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कस्तुभनी विराजित. महाराजांना विचारलं, महाराज ह्याच्यापेक्षा दुसरं काही आवडत नाही? महाराज निश्चयात्मक सांगतात, तुका म्हणे माझे हेच सर्वस्व. आणि पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. ज्ञानेश्वर कर्कटावरी ठेवण्या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभ म्हणी विराजित. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून आपल्या अभंगाची सुरुवातही आवडीनंच झाली.
आणि शेवट देखील याला उपक्रम उपसंहार असं म्हणतात. म्हणून महाराज म्हणायचे अभंगाचा उपक्रम कळायला पाहिजे. अभंगाला सुरुवात कुठून करायची, कारण शेवटच्या शब्दामध्ये त्याचा विषय आला पाहिजे. म्हणून या अभंगाला सुरुवात आहे आवडे निरंतर ह्याचे ध्यान, आणि शेवट कसा आहे पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. त्या सुंदर स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी दुसरी कुठली साधना करू नये. काकाने जी साधना केली नाम साधना, बरं का, दुसरं करायचंच नाही. तुकोबारायाने अनेक ठिकाणी सांगितलंय न करी अनेक साधन कष्ट शिकावाया विन. उगं दुसरं साधना भानगडीत पडायचं नाही. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात अवघड जर काय असेल ना, माणसं अडकलीत कुठं, होय सगळा समाज नाही, देव आणि कालच माझा विषय होऊन गेला. हरिवंश पुराणामध्ये फार सुंदर चिंतन केलं याचं. सगळा जो समाज अडकावला या मायेनं, कोण्या गोष्टीत अडकला, दोनच, कोणत्या, एक रूप आणि एक दुसरं नाम. काय रूप आणि नाम, या दोन गोष्टीत अडकला आहे. आणि या दोन गोष्टीतून जर बाजूला व्हायचं असेल तर त्याला दोनच साधनं आहेत, एक देवाचं नाम आणि देवाचं रूप. जोपर्यंत त्या नामाचं तुम्ही आश्रय करणार नाही तोपर्यंत ह्या मायेचे दोन असणारे आवरण आपल्याहून जाणार नाहीत. म्हणून जे साधना काकाने केली त्या साधनेचा आपल्या जीवनामध्ये अवलंब व्हावा. मी अनेक वेळा सांगत असतो, हा घराणा पूर्वीपासूनच पारमार्थिक आहेत. विठाबाईपासूनच बऱ्याच वर्षापासून मी जाणतोय. जे प्रेम वारकऱ्यावर ह्या घराने केलं, मी तर म्हणत असतो माझ्यासारखे हजारो महाराज या घराहून वळवून टाकले तरी कमी पडतील, बरं का. या घरांचा माझा परिचय नव्हता. या घरणीतलं एक माझा गुरुमित्र होता आणि त्याचं नाव होतं बळीरामभाऊ भोसले. त्याने आईच्या स्मरणार्थ एकदा इथं सप्ताह केला होता. आणि योगायोगानं सकाळचं न्याहारीचं जेवण्यासाठी आम्ही ह्याच्या घरात गेलतो. आणि त्यावेळेस आईनं स्वतःहून भाकरी तयार केल्या, कांद्याची चटणी आणि एवढं मोरवं लोण्याचं आणून आमच्यासमोर ठेवलं. अजूनही ते म्हणतात नामदेव केंद्रे, बरं का, ते म्हणतात ते मोरव्याचं घर का म्हणतात. वारकऱ्यावर असीम प्रेम या लोकांनी केलं. आणि म्हणूनच आज जे आम्हाला मिळालं नाही ते दादांना मिळालं. दादांनी 111 पारायण ज्ञानेश्वरीचे ज्ञानोबारायांच्या सन्निध राहून केले. माझी इच्छा होती बरं का 108 पारायण करावे म्हणून, पण माझ्या प्रारब्धामध्ये ते प्राप्त झालं नाही. योग चांगला, त्यांच्या घराण्यामध्ये फार मोठं पुण्य आहे. हे पुण्याशिवाय घडत नाही महाराज. काही माणसं पुण्यात आहेत पण आळंदी माहिती नाही. पण दादांनी कुठलंही त्यांना त्रास न होता, सगळे विकार असताना देखील त्यांचे शुगर वाढला नाही, BP वाढला नाही. त्यांच्याकडून माऊलीने माझ्या असणारी सेवा करून घेतली. तिथंच त्याचप्रमाणे असणारं आता रामदास महाराजांचं जीवन आहे. मी अनेक वेळा सांगत असतो, त्यांच्या घरामध्ये 5 हरिपाठ पाठ आहेत. हे महाराजाला एक हरिपाठ पाठ नाही, 5 हरिपाठ पाठ आहेत. आणि ते बी सहकुटुंब सहपरिवार, हे लक्षात असू द्या. त्यांना तर पाठ आहेतच आहेत. तशीच आबांची सेवा परमार्थामध्ये आता सगळ्याच जबाबदारीच आश्रमाचे असणारे आमच्या काकांनी त्यांच्यावर सोपवल्या. आबा आणि दुसरे काही त्यांना सहकार्य, काय नाव त्यांचं, येजूभाऊ, इथं बसलेत की खाली मान घालले. असं त्यांच्याकडून अशी सेवा देवानी करून घ्यावी. काकाने जे केलं ते तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं, एवढीच आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. माझ्या श्री गुरु दादासाहेबांच्या आवडीचं एकदा 8 तासानं आपण चिंतन करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. तुकाराम तुकाराम ह्याची सर्व सुख दुःख मने
तुळसी हार गळा काशी पितांबर हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी तुळसी हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे ध्यान हर गळा काशी पितांबर तुळसी हर गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान
ते ध्यानोभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हारगळा आकाशी पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने थामते तावका साल्पमती नालटोळीमध्ये झालेली शिवा मातृपितृतुल्य असणारे विठाबाई आणि असणारे काकाजी यांच्या चरणी मी समर्पण करतो. योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. कमी पडलं असलं भरती करा, जात झालं तर माझं मला परत करा. कारण आता लगेचच आपल्याला आज द्वादशी असल्यामुळे सर्वांनी बसून आरती करायचे, उभा राहायचं कोणीच नाही. उद्यापासून सर्वांनी हे मंडप भरला पाहिजे. उद्या तुकोबारायांचे वंशज कान्होबा महाराज यांची सेवा आहे, तर बहुसंख्येनं उपस्थित राहणं गरजेचं आहे आपल्या गावाला. आणि यांचे 2-2, 3-3 वर्षी सेवा आपल्याला मिळत नाही, पण एक अमोल महाराजांचं प्रेम असल्यामुळं हे सर्व वक्ते आपल्याकडे येणार आहेत. तरी याच्यासाठी सर्वांनी याचा उपभोग घ्यावा एवढीच मी सर्वांच्या चरणाच्या ठिकाणी नम्र विनंती करतो. आणि आता 5 मिनिटामध्ये आरती होईल. आरती झाल्यानंतर याच ठिकाणी क्षीरापत होईल. क्षीरापतीचे 3 अभंग झाल्यानंतर सर्वांना क्षीरापत मिळेल. क्षीरापत झाल्यानंतर महाक्षीरापत घेण्यासाठी सर्वांनी भोजन कक्षाकडे जायचे. ज्यांना ज्यांना भूक लागली असेल त्यांनाही जायचे, नाही भूक लागली त्यांनाही थोडंसं सेवन करायचं. सर्वांच्या चरणी एवढी विनंती करतो आणि याच ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जे विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या कृपेने वैकुंठवासी निवृत्ती नारायण मेकले आपल्या सर्वांचे काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुरू झालेला हा नामयज्ञ महोत्सव आणि या यज्ञातील पहिली कीर्तन सेवा आपल्या परिसरातील कीर्तन क्षेत्रातील आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, तुम्हाला माहीत असावं म्हणून कुंदन महाराज सांगतो, महाराज नंबर 1 न संस्था सुटलेले आहेत कीर्तन परीक्षेते आणि प्रवचन परीक्षेते. गुलेबाबांचे आवडते विद्यार्थी आदरणीय महाराज म्हणजे. आणि विशेष करून या मेकले घराण्याचं सर्वांचंच महाराजांवरती खूप प्रेम आहे आणि महाराजांनी ते प्रेम जवळजवळ 30-35 वर्ष टिकून राहण्याकरता तेवढं मोठं शुद्ध आचरण जपलेलं आहे. आणि या कारण दादा असतील, रामदास भाऊ असतील किंवा आबा, हे सर्व परिवार
हे कुणालाही जवळ करत नाही. ज्यांचं आचरण शुद्ध आहे, वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा भाव आहे, त्याच वारकऱ्यांना ते जवळ करतात. आणि म्हणून महाराजांनी ते प्रेम त्यांनी करावं असं आपलं शुद्ध आचरण जपलेलं आहे. आणि जोगमारा संस्थेचे विद्यार्थी तर आहेतच आहेत, परंतु आपल्या परिसरामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु दादासाहेबांची फड परंपरा आहे. आणि हे गाव ही दादांच्या फड परंपरेवरच आहे. गारोळा असेल, आंबुलगा असेल आदी हे सर्व परिसरातील गावं हे या परंपरेचेच आहेत. आणि म्हणून महाराजांची ही खरं तर आज या ठिकाणी कीर्तन सेवेकरता आणि सप्ताहाचं पूर्ण मार्गदर्शन नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे आपल्या अध्यात्म साधना आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य रामकृष्णजी महाराज शास्त्री काकाजी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. काकाजींच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली हा सप्ताह 7 दिवस पूर्ण संपन्न होणार आहे. सर्वांना सूचना एवढीच आहे की उद्या जगद्गुरू तुकोबरायांचे वंशज म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरू तुकोबरायच येत आहेत. श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर उर्फ ज्यांना संप्रदायामध्ये नाना म्हटलं जातं ते म्हणजे जगद्गुरू तुकोबराय. तुका म्हटल्याशिवाय वारकऱ्यांचं पान हालत नाही. म्हणजे हायकोर्ट आहे जगद्गुरू तुकोबराय म्हणजे वारकऱ्यांचं. आणि त्या हायकोर्टांचे जज न्यायाधीश जगद्गुरू तुकोबरायांचे वंशज श्री गुरु नाना कान्होबा महाराजांचं उद्या कीर्तन आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या मागं काम आहेत, व्याप आहे, हे दिवस आपले कामाचे आहेत, पण तरीसुद्धा हे महात्मे पुन्हा कधी येतील आणि यांचा कधी दर्शनाचा योग येईल सांगता येत नाही. परंतु म्हणून तुम्हाला वारंवार विनंती आहे की उद्या बरोबर 7:45 म्हणजे 7:45ला रूपावळी सुरू होईल आणि बरोबर 8ला 5 मिनिट कमी असताना महाराजांच्या गळ्यात वीणा पडेल. तर 8ला 5 कमी असताना तरी निदान आपण सर्वांनी रूपावळी सुरू झाल्या घरून निघायचं आहे आणि मंडप नानांना पूर्ण भरून दिसला पाहिजे. आणि महाराज इथं आलेले आदरणीय संगीत अलंकार भजन गंधर्व श्री गुरु बोधेबाबांचे कृपापात्र आहेत. आणि संप्रदायाची जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. आणि एवढंच नाही, साधनेवरती एवढे प्रेम आहे की नर्मदा परिक्रमा पायी केलेली आहे महाराजांनी. आज संप्रदायामध्ये एवढं उत्कृष्ट गायन आहे. कलाकार म्हटल्यानंतर साधनेची जोड नाही सध्या संप्रदायात, परंतु आदरणीय कुंदन महाराजांचं जीवन फक्त कलाकार म्हणून नाही तर एक वारकरी संप्रदायातला शुद्ध वारकरी साधक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते खरं तर खूप मोठ्या व्यासपीठावरचे आहेत. खरं सांगतो एक कीर्तनाला त्यांना 10,000 15,000 हजार नुसतं गायनाला लोक देतात नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये. परंतु ते या ठिकाणी आलेले आहेत. ते एकमेव मला वाटते की विठामाईची आणि वैकुंठवासी काकांची ही शुद्ध पुण्यही आहे की या सप्ताहामध्ये हे उपस्थित आहेत. आणि त्यांच्यासोबत आलेले आमचे जीवलग मित्र जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी संगीत विशारद आमचे कुलदीप महाराज खोत महाराज हे भंडारा भामचंद्र डोंगरावरती गाथा पाठाला होते बरं काय. आदरणीय कुलदीप महाराज असे साधना करणारे साधक जोगमारा संस्थेच्या परंपरेची ही सर्व मंडळी आलेली आहेत. आणि मृदंग सेवेकरता आदरणीय मृदंग महामेरू रामभाऊ महाराज काजळे यांचे 2ही पट्ट शिष्य आहेत. हे आदरणीय कृष्णा महाराज कदम आणि आमचे बळीराम महाराज शेनगारे ही रामभाऊंचे शिष्य आहेत. आणि हे आहेत तदनंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण किशोरजी महाराज आहेत तथा सर्वच परिसरातील भजनी मंडळी आहेत. तर सर्वांना विनंती आहे की या मंडळींच्या सर्व गायनाचा, वादनाचा आणि कीर्तनाचा लाभ घेण्याकरता आपण सर्वांनी वेळेत यायचं. उद्याबरोबर बोलिली लेकुरे वेडी वाकुले उत्तरे